पुन्हा एकदा शाखेवरनं आता वाद निर्माण झालेला आहे। आपण सध्या मुंब्रा कौसा या भागात आहोत आणि याच ठिकाणी शिंदे गटाकडून काल मध्यरात्री या ठिकाणी शाखेवरती बुलडोजर चालून ही शाखा तोडण्यात आलेली आहे। आणि याच ठिकाणी ठाकरे गटाने देखील आरोप केलेला की ही शाखा गेल्या 20 वर्षापासून आम्ही याचा टॅक्स पावती भरतोय, ही शाखा आमची आहे। मात्र यावरती आता रात्रीमध्ये काम तोडून हे काम शाखा पूर्ण तोडण्यात आलेली आहे। शिवसेनेचा जो बोर्ड होता ठाकरे गटाचा तो काढून आता या ठिकाणी शिवसेना मध्यवर्ती शाखा मुंब्रा कौसा शहर या ठिकाणी लावण्यात आला आहे। या ठिकाणचे जे माजी नगरसेवक राजन किनी यांनी या शाखेसंदर्भात आता पाऊल उचललेलं आहे। शिंदे गटात आता सध्या ते पुरस्कृत आहे आणि याच ठिकाणी शाखा तोडल्यामुळे निर्वाद आता जो आहे तो चव्हाट्यावर गेलेला आहे। शिंदे गट आणि ठाकरे गट आता आमने सामने याला देखील शक्यता वर्तवली जाते। मात्र या शाखेचा मुळात काय कशामुळे तोडली आणि या शाखेमध्ये काय नेमकं कामकाज होत होतं या संदर्भातली बातचीत करणार होतो। सर, काय एकंदरीत शाखा तोडण्याचं काम करण्यात आलं आहे? त्यांचं म्हणणं आहे की गुंडाराज सुरू आहे आणि या ठिकाणी शाखा तोडण्यात आलेली आहे, त्यांच्याकडे टॅक्स पावती। मात्र या शाखे संदर्भात जे पाऊल उचललेलं काय एकंदरीत शाखेमध्ये कामकाज होत होतं? ॲक्च्युली आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने शाखेतून कामकाज व्हायला पाहिजे होतं, बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी ज्या भावनेतून शाखेचा एक नियोजन केलं होतं की त्याने प्रयोजन केलं होतं की शाखेतून काय व्हायला पाहिजे, शाखेतून सर्वसामान्य नागरिकांना कसा न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्या भावनेतून शाखेची उत्पत्ती झाली होती। म्हणजे शाखा का बांधाव्या यासाठी बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी हे केलं होतं। तर त्या शाखेमधून आज आपण पाहिलं असेल की इथं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतो की कुठल्या पद्धतीने कमर्शियल हब झालेला आहे हा शाखेमध्ये आपण पाहिलं तर मागे सगळी जागा जी आहे ती शाखेची भाड्याने दिली। एक शाखेला छोटंसं खुराड्यासारखं रूप दिलं होतं आणि त्या शाखेतून ज्या पद्धतीने कामं होत होतं, आता 6 ऑक्टोबरला शाखा उघडली होती, त्याच्यानंतर काल ती शाखा उघडली। म्हणजे शाखा ही कशी असते की रोज रजिस्टर मेंटेन व्हायला पाहिजे। भले कोण नाही आला तरी शाखा प्रमुख असेल किंवा जे पदाधिकारी असतील त्यांची हजेरी लागली पाहिजे संध्याकाळी, पण या शाखेतून कोणत्याही पद्धतीने नागरिकांची कामं होत नव्हती। आणि ज्या पद्धतीने कोर्टाने न्यायालयाने शिंदेसाहेबांना शिवसेनेचं संपूर्ण हे दिलेलं आहे की शिवसेना संपूर्ण त्यांच्या ह्याच्यात हे केलेली आहे, तर शिवसेनेचे जेवढे प्रॉपर्टी आहेत किंवा शिवसेनेचं चिन्ह जे धनुष्यबाण ते शिंदेसाहेबांना दिलं, त्यामुळे सगळं जे काय आहे ते शिवसेनेकडे आलेलं। फक्त शिंदेसाहेबांनी फक्त पैसे त्यांचे घेतले नाही आहेत, कारण का ते कमर्शियल लोक आहेत, त्यांना फक्त पैशाची हवा आहे, बाकी कशासाठी उभाटावाले काही काम करत नाही आहे तुम्हाला लक्षात आल्यानंतर। तर माझं हेच कारण की आता आम्ही ही शाखा तोडून या शाखेच्या जागी नवीन शाखा आम्ही बांधणार आहोत। आणि ही दिघे साहेबांनी बांधलेली शाखा होती। दिघे साहेबांनी आम्हाला दोघांवरती जबाबदारी दिली होती की राजन किने आणि महेंद्र कुमोरले यांनी ती शाखा बांधून घ्यायची। त्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो, तेव्हापासून आम्ही इथे या शाखेला छोटी मोठी काही असलं तर आम्ही बघत होतो। तुम्हाला सांगतो की ही शाखा म्हणजे कोणाच्या नावावरती नाही आहे। या शाखेच्या संदर्भात दिघे साहेबांनी उद्धवराव जगताप म्हणून आपले शिवसेनेचे पदाधिकारी आता ते सिनेट मेंबर होते, तर त्यांच्या नावावरती ॲग्रीमेंट करून दिलं होतं शिंदेसाहेब माधवराव जगताप असं काय त्यांना महादेव जगताप यांच्या नावाने ते दिघे साहेबांनी ॲग्रीमेंट करून दिलं होतं। आणि टॅक्स पावती आहे ती मध्यवर्ती शाखा म्हणून आहे। तर इथं कोणाचंही काही हे नाही आहे, ही शाखा सर्वसामान्यांसाठी आणि जे नागरिकांची कामं व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी शाखा आहे। तर या शाखेचं नवीन बांधकाम करून या शाखेमधून सर्वसामान्य नागरिकांची कशी कामं होतील, सर्वसामान्य नागरिकांना कसा न्याय देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू। बाजूला कमर्शियल चालू आहे का? जसं तुम्ही आरोप करतात गाळा आहे, मागे जे कमर्शियल कामकाज आहे त्याचं काय भाडं तत्व काय ते घेत होते का? आपण आता पाहिलं असेल की मागच्या बाजूला मी आपल्याला दाखवलं की जे लादीवाले वगैरे आहेत त्यांना भाड्याने दिलं होतं आणि त्यांच्याकडून भाडं घेतलं जातं। बाजूला आपण पाहिलं तर दुकानाचा गाळा बनवतं, तिथं जायला रस्ता नव्हता, ती एंट्री छोटी बनवून त्याला अजून छोटी केलेली आहे आणि तिथं गाळा बनवला आहे। समोर पाहिलं तर ही टाकी वगैरे आहे, ही टाकीच्या माध्यमातून इथं संपूर्ण सर्व्हिस स्टेशन संपूर्ण घाण असायची। काल आम्ही पाहिलं इथं आल्यानंतर संपूर्ण साफसफाई करून घेतलेली। आपल्या लक्षात येईल की आपण इथं साफसफाई केल्यानंतर कसं लक्षात येईल आपल्या। मात्र ठाकरे गटाचं म्हणणं आहे की कुठेतरी जोर जबरदस्तीने ही शाखा पाडण्याचं काम केलं, अशा प्रकारची शाखा पाडणं कितपत योग्य आहे आणि याबद्दल काय विचारपूस काय केली नाही पोलिसांना? आपण लक्षात येईल की आपल्या ही शाखा म्हणून एक शाखा जी असते, एक शाखेचं एक अस्तित्व असतं, ती शाखा म्हणून या लोकांनी ठेवली होती का? आजूबाजूला सगळं कमर्शियल हे केलं होतं। तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना विचारा की इथं शाखा म्हणून काय राहिली होती का म्हणून।
तर ती शाखा लवकरात लवकर आम्ही तोडून लवकरात लवकर बांधून ती नागरिकांच्या सेवेमध्ये हे करणार. शिवसेना एकीकडे बघायला गेलं तर 80% समाजकारण 20% राजकारण असं म्हणलं जातं. तर त्या गणितातनं आता कुठे येणाऱ्या काळात बघायला गेलं तर शाखेवरती दावा प्रतिदावा सुरू आहे. येणाऱ्या शाखा कशा असणार आणि तुम्ही कशा? इथे शाखा म्हणजे नागरिकांच्या दृष्टीने नागरिकांना सोयीसुविधेचं होईल अशा पद्धतीने नागरिकांसाठी एक छोटासा एक हे असणार, हॉल असणार, बाथरूम वॉशरूम वगैरे असणार आणि पहिल्या माळ्यावरती कॉन्फरन्स रूम असणार. म्हणजे तिथे छोटी मोठी काय मीटिंग असेल तर ती करता येईल या दृष्टीने ही शाखा बनवण्यात येईल. आणि नागरिकांच्यासाठी आम्ही ही शाखा बनवतो आहे. कोणीचे इथे दावे वगैरे कोण काय करत नाही की ही शाखा कोणासाठी आहे किंवा कोणासाठी आहे काय, असं काही नाही आहे. ही शाखा नागरिकांच्या सेवेसाठी राहणार आहे. जे दिघे साहेबांची बाळासाहेबांची जी भावना होती त्या भावनेतून तिथं काम होणार. जर त्यांनी विरोध केला ठाकरे गटाने या ठिकाणी दावा केला तर तुमचं पाऊल पुढचं कसं असणार? एकंदरीत पक्षांची चिन्ह तुम्हाला मिळालं मात्र शाखा त्यांच्यावर दावा केला. कोर्टाने जे आहे ते क्लिअर केलेलं आहे. सगळं न्यायालयाने जे काय आहे ते क्लिअर केलेलं आहे की सगळं जे आहे ते शिंदे साहेबांचं आहे. म्हणजे शिंदे साहेबांची जी बाळासाहेबांची शिवसेना आहे त्या शिवसेनेचं आहे. ती प्रॉपर्टी आहे किंवा इतर सगळं चिन्ह वगैरे सगळं त्यांना दिलेलं आहे. तर त्या दृष्टीने हे ठीक आहे, दावा करतील तेव्हा नंतरची गोष्ट आहे, तेव्हा आम्ही बघू काय करायचं. तर पण ते आम्ही दादागिरी वगैरे करत नाही. आम्ही तर हात जोडूनच त्यांना विनंती केली की तुम्ही बाबा इथून निघून गेलात तर फार बरं होईल. आणि ते निघून गेले. त्याचं काम आम्हाला त्यांना माहिती आहे की इथं शाखा म्हणजे शाखेतून ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते होत नव्हतं आणि त्यामुळे ते लोक स्वतःहून निघून गेलेले आहेत तिथून. शाखेतून ज्या पद्धतीने काम पाहिलं होतं ते होत नव्हतं असं त्यांचं म्हणणं राजन खिंडे. आणि याच ठिकाणी जे शाखा जे आता तोडण्यात आलेली आहे या ठिकाणी नवीन पुनर्वसन आता शाखा बांधण्यात आली. मात्र या शाखेचा दुरुपयोग काहीतरी कमर्शियल असेल, गाड्या असतील यासाठी करत होते असा आरोप जे आहे ते किने यांनी केलेला आहे ठाकरे गटावरती. त्यामुळे येणाऱ्या काळात शाखा कोणाची यावरून आग आणि दावे प्रतिदावे होताना पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या मुंब्रा कौसा या ठिकाणी आपण आहोत आणि याच ठिकाणची आता शाखा मध्यरात्री तोडण्यात आलेली आणि याच ठिकाणी नवीन शाखाचं काम आता सुरू करणार आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात ठाकरे गट कशा प्रकारे दावा करतात ह्या शाखेवरती हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे योगेश गणेश सुरा, TV9 मराठी, मुंब्रा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.